US सँक्शन्स इराणवरील, पण फटका भारत आलाय. भारत अमेरिका आता पुन्हा समोरासमोर आलेत. यावेळेला हेलहोल कमेंट्स वगैरेमुळे नाही, तर स्वर्गासारख्या सुंदर असणाऱ्या इराणच्या चाबहार पोर्टमुळे, जिथल्या शाहिद बहेश्ती टर्मिनलमध्ये भारताची जवळपास 1000 कोटींची इन्व्हेस्टमेंट आहे. हे पोर्ट डेव्हलप करण्याची सूट युएसनं भारताला दिली होती, जी आता 26 एप्रिलला संपलेली आहे. 20 वर्षांपासून चर्चा, 10 वर्षांपासून काम सुरू असलेलं हे पोर्ट भारतासाठी एकदम गेम चेंजर आहे. 3 कारण आहेत. पहिलं, पाकिस्तानला पूर्ण बायपास करून डायरेक्ट अफगाणिस्तान आणि सेंट्रल एशियात पोहोचण्याचा भारताचा गोल्डन रूट आहे. दुसरं, पाकिस्तानच्या ग्वादर पोर्टपासून फक्त 140 किलोमीटरवर आहे. 2016 मध्ये पाकिस्ताननं चीनच्या मदतीनं ग्वादर सुरू केलं आणि त्यासाठी चाबहार भारताचा स्मार्ट काउंटर आहे. तिसरं, हे इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरचं साऊथ गेट आहे. 7200 किलोमीटर लांबीचं नेटवर्क, जहाज, रेल्वे, रोडनं जोडणारं, जे भारताला इराण थ्रू रशियाशी डायरेक्ट जोडतं. म्हणून भारतानं वेळ पैसा खर्ची घातला यात. 2003 मध्ये बोलणी सुरू झाली. 2016 मध्ये मोदींच्या तेहरान व्हिजिटमध्ये करार झाला. 2018 मध्ये इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड म्हणजे सरकारी कंपनी, तिनं ऑपरेशन हाती घेतलं आणि त्याच वर्षी ट्रम्पनं सँक्शन्समधनं भारताला सूट दिली. पण 2025 मध्ये गेम बदलला. अमेरिकेनं जी सूट दिली होती ती काढून घेतली. भारताला 6 महिन्यांचं एक्सटेन्शन मात्र मिळालं आणि ते आता ह्या 26 एप्रिलला संपलेलं आहे. प्रेशर वाढलंय, त्यामुळे IPJLच्या डायरेक्टर्सनी एकदम रिझाईन केलंय आणि वेबसाईट सुद्धा ऑफलाईन झाली आहे. कारण एकच आहे, कारण अमेरिकेचा अल्टिमेटम 30 दिवसात बाहेर पडा, नाही तर असेट्स फ्रीज आणि फायनान्शियल सिस्टीम्समधून कट ऑफ. आता मोठा प्रश्न आहे की 2024 मध्ये 10 वर्षांचा जो भारत इराण करार झालाय तो कसा वाचवायचा. भारताच्या इन्व्हेस्टमेंटला नख लागलं नाही पाहिजे ही फॅक्ट. भारत सरकार अमेरिकेच्या गळी उतरवण्यात सक्सेसफुल ठरणार का? यातच चाबहार ड्रीम जिवंत राहते की नाही भारताचं, याचं उत्तर आहे. हा आता फक्त पोर्टचा प्रश्न नाहीये, तर भारताच्या जिओ पॉलिटिकल फ्युचरचा गेम आहे.